हा डोंट टॉक जस्ट उठ तिथून का तिथं काय करणार तुझं जागा असलं बस नाही तर उभा आहे हा, राहू दे. सर सगळं बोललेलं आहे येऊ दे. सर आता कोणालाच आतमध्ये येऊ नका येऊच देऊ नका कोणाला बस इकडेच आले तिकडेच बस आता येऊच देऊ नका कोणाला तिकडे बसा तिकडे नाही नाही बसायचं नाही तुला दिसते का बोर्ड ओके don't talk huh? just listen and try to understand carefully don't talk to each other don't move हालायचं सुद्धा नाही let's start so after Independence Day it is our first day of this online session of grammar what were we discussing about कशाची आपण काय शिकत होतो voice शिकत होतो we have seen voice of simple present tense simple past tense simple future tense model auxiliaries present continuous past present continuous no not future only present continuous past continuous future continuous वैसे होत नाही then present perfect past perfect future perfect 2 days before means on 14th August ना 14th August 14 ऑगस्टला घेतला आपण लास्ट so this is today 18th August ना so today we learn voice of imperatives voice of imperatives means commands आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य मराठीत कसे असतात आज्ञा करतो आपण स्कॉलरशिप मराठीमध्ये शिकलो आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी वाक्य आहे ना आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा असते विनंती असते अजून काय असतं नकाराज्ञा असते है ना ऑन द व्हेरी फर्स्ट डे व्हेन वी वर डिस्कसिंग अबाउट V1 V2 V3 V4 V5 V6 तेव्हा आपण शिकलो होतो बघा की कमांड शिकलो होतो आपण कमांड आठवतात का कमांड म्हणजे आज्ञा देयर आर 3 टाइप्स ऑफ कमांड्स 3 प्रकारच्या आज्ञा असतात इन इंग्लिश बघू बरं आपण द फर्स्ट वन जस्ट the first one simple command you know in Marathi it is called साधे आज्ञार्थी किंवा साधी आज्ञा साधे आज्ञार्थी वाक्य साधा आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं V1 only बघा come go sit eat लिसन राईट हे काय आहे आज्ञा आहे आपण V1 चा अर्थ काय शिकलो राईट ली स्टँड अप उभा राहा सिट डाऊन बस तसंच ना लुक लिसन राईट डोंट टॉक बोलू नको प्लीज राईट कृपया लिही हे सगळं काय आहे आज्ञा आहे आज्ञामध्ये काय कोणतं वर्क महत्वाचं आहे V1 हे लक्षात ठेवायचं पण साधी आज्ञा दुसरा प्रकार आहे ना याचा सेकंड टाइप आहे निगेटिव्ह कमांड ह्याला काय म्हणायचं नकार
नकाराज्ञा. नकाराज्ञा म्हणायचं ना. आणि तिसरा प्रकार असतो तो पोलाइट. पोलाइट कमांड. ह्याला काय म्हणायचं रे? प्लीज. ह्याला काय म्हणतो आपण? विनंती आज्ञा. देर आर 3 टाइप्स ऑफ कमांड्स. 3 प्रकारचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. 3 कोणते कोणते सांगा बरं पटपट. सिंपल कमांड, साधी आज्ञा. सेकंड निगेटिव्ह कमांड, नकार आज्ञा. थर्ड पोलाइट कमांड, विनंती आज्ञा. आता मला सांगा, साधी आज्ञा कशी ओळखायची? V1. व्हेरी व्हेरी नाईस. V1 नी ज्याची सुरुवात होते त्याला आपण साधी आज्ञा म्हणतो. ओनली V1 जरी वापरलं तरी आज्ञा झाली. बघा इकडं, ए लुक आउट. आज्ञा झाली ना? ए राईट, आज्ञा झाली ना? ए इट, आज्ञा झाली ना? ए लिसन, आज्ञा झाली ना? फक्त V1 म्हणजे आज्ञा. मग आता त्याचं वाक्य असं पण होतं ना. आता मी म्हणालो ब्रिंग म्हणजे काय? ब्रिंग, आण. ब्रिंग दॅट बॉटल. बॉटल आण. भरून नाहीये, फक्त बॉटल आण. ब्रिंग दॅट बॉटल. मग आता बॉटल हे काय झालं? काय झालं बॉटल? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. देन एक्सटेन्शन. समटाइम्स कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन. ह्या जे V1 आपण शिकलो ना, आपण जे 6 रूप करतो त्यामध्ये V1 जेवढे आहेत ते सगळे काय आहेत? सिंपल कमांड. तर याला फक्त काय लावल्यावर ते निगेटिव्ह होईल? डोंट. काय लावल्यावर निगेटिव्ह होईल? डोंट. मग आता याच बघू आपण. डोंट प्लस V1 प्लस OCE. डोंट राईट डाऊन. लिहू नका. डोंट गो आउटसाइड. बाहेर जाऊ नका. डोंट फ्लाय इन द स्काय. आकाशात उडू नका. हे डोंट झालं ना. आणि थर्ड वन आहे पोलाइट. पोलाइट कमांड म्हणजे काय आहे? विनंती करतो आपण. मग कशी होईल? प्लीज प्लस V1. असंच बघा. कम हियर. डोंट कम हियर. प्लीज कम हियर. झाले 3. कम हियर. डोंट कम हियर. प्लीज कम हियर. ब्रिंग मी एग्स. डोंट ब्रिंग मी एग्स. प्लीज ब्रिंग मी एग्स. श्रावण महिना आहे ना, म्हणून नको म्हटलं. डोंट ब्रिंग मी एग्स. आहे ना? लाईक दॅट. कळलं ना? साधी आज्ञा, विनंती आज्ञा, नकार आज्ञा. एक वाक्य सांगा बरं आता मला. जस्ट गिव्ह मी वन एक्झाम्पल. कुठलं पण एक फास्ट सांगा. कोणतं पण. 3 सांगायचे एकदाच. सिरियली सांगा. झाड कापतो का आपण? कम्प्लीट द होमवर्क. कम्प्लीट द होमवर्क. काय अर्थ झाला? होमवर्क पूर्ण करा. कोण म्हणलं झाला? कम्प्लीट होमवर्क किंवा कम्प्लीट द होमवर्क. मला असं म्हणायचंय. निगेटिव्ह कोण सांगतात त्याचं? डोंट कम्प्लीट द होमवर्क. डोंट कम्प्लीट द होमवर्क. म्हणजे होमवर्क कम्प्लीट करू नका. आता निगेटिव्ह कसं होईल मग याचं सांगा बरं. प्लीज कम ऑन सांगा. प्लीज कम्प्लीट द होमवर्क. गॉट इट? हे अंडरस्टूड? रिअली? चला मला एक जण कोणीतरी 3 वाक्य सांगा फास्ट. कोणतं पण वर्ब घ्या V1 घेऊन. प्लीज टेल मी 3 सेंटेन्स फास्ट. स्पीक द ट्रूथ. ओके. लर्न युअर लेसन. डोंट स्पीक द ट्रूथ म्हणण्यापेक्षा असं म्हणू, डोंट लाय. खोटं बोलू नका. प्लीज स्पीक ट्रूथ. सांगा अजून कोणीतरी 3 वाक्य. क्लीन युअर स्कूल. आता इथं बघा ना, कम्प्लीट काय आहे? ह्याचं अनालिसिस जर केलं आपण, याचं पोस्टमॉर्टम जर केलं कसं होईल?
हे कम्प्लीट काय आहे रे? V1. कम्प्लीट म्हणजे पूर्ण करा. व्हॉट कम्प्लीट? होम. व्हॉट उत्तर आलं बघा. ऑब्जेक्ट झालं. आता पण असं एक बघा, कम टू स्कूल डेली असं वाक्य आहे. हे वाक्य आहे. हा कोणतं आज्ञा आहे? कोणती आज्ञा आहे? कम टू स्कूल डेली. साधी आज्ञा म्हणजे त्याला आपण सिंपल कमांड म्हणतो. मग सिंपल कमांड आहे. याचा V1 कोणता आहे? कम. आता हे कमला व्हॉटनी प्रश्न विचारा. व्हॉट कम उत्तर येते का? नाही येत. काय कम? नाही. मग ज्याने येत नाही, व्हॉटनी उत्तर आलं नाही, हुमनी नाही आलं, हुम कम कोणाला नाही आलं उत्तर. म्हणजे हुमनी आणि व्हॉटनी उत्तर नाही आलं म्हणजे याच्यामध्ये काय नाही? ऑब्जेक्ट नाही. मग हे सर्व काय झालं? मग हे एक्सटेन्शन. दिस इज कॉल्ड एक्सटेन्शन. V1 एक्सटेन्शन. आता कम हिअर म्हटलं, आपण समजा कम हिअर किंवा गो देअर. हे गो देअर आहे. गो देअरला काय आहे? गो आहे V1. व्हॉट गो येते का उत्तर? नाही. हुम गो येते का उत्तर? म्हणजे ऑब्जेक्ट आहे का? मग देअर हे काय झालं? कॉम्प्लिमेंट. हे असं कॉम्प्लिमेंट किंवा एक्सटेन्शन किंवा ऑब्जेक्ट येत असतं. डोंट कम्प्लीट द होमवर्क. डोंट शोज निगेशन. डोंट काय दाखवतं? नकार. डोंट काय दाखवते? नकार. त्याच्या पुढे काय आहे? V1 डोंट कम्प्लीट. पूर्ण करू नका. द होमवर्क ऑब्जेक्ट. व्हॉट कम्प्लीट? व्हॉट डोंट कम्प्लीट? काय पूर्ण करू नका? ते झालं ऑब्जेक्ट. प्लीज गिव्ह मी 10 रुपीज. बघा बरं हेच काय झालं सांगा बरं. प्लीज गिव्ह मी 10 रुपीज काय झालंय? सिंपल, निगेटिव्ह की पोलाइट? पोलाइट झालं, राईट ना. आता पोलाइट झालं तर याच्यामध्ये V1 कोणतं आहे? प्लीज गिव्ह मी 10 रुपीज. गिव्ह मीन्स दे. प्लीज. व्हॉट गिव्ह? ऑब्जेक्ट आहेत. गॉट इट? समजलं का सगळ्यांना? इम्पेरेटिव्ह म्हणजे कमांड्स, आज्ञार्थी वाक्य सर्वांना समजले का? नक्की. आज्ञार्थी समजलं तर मग आपण याचं ऍक्टिव्ह व्हॉइस, याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करणार. समजलं ना? नाउ स्टॉप इट. Yes, stop it.